पात्र न पात्र तेव्हा का त्या विलक्षणसाठी म्हणा कशासाठी म्हणा पण त्यांना ते तेव्हा पात्र पाहिजे होत्या आणि आता का सावत्र झाल्या का आम्ही माझ्याच घरामध्ये 3 महिला आहेत तर तिन्हीला 3 अपात्र ठरवले त्यांनी आणि मग पहिलेच चालू करायला न पाहिजे होतं ना। आज काय म्हणतात साईड बंद आहे नेट बंद आहे मग आम्हाला पण आम्ही शेतातले काम सोडून इथं आलेले आहेत आम्ही आमच्या अडचणी यायनं दूर कराव्या मग ते म्हणाले तर आमचं नेट बंद आहे साईड बंद आहे आम्ही किती वेळ इथे यावं एक असलं तरी पण देत नाहीत मग आधीच सांगायचं ना एका म्हणजे घरातल्या एकाच महिलाला देणार दुसऱ्या महिलाला देणार नाही एकच फॉर्म भरा असं सांगायला पाहिजे होतं ना पहिलं। त्याच्यानंतर एक महिला असली तरी बंद आहे 2 महिला असल्या तरी त्याचं बंद आहे तर 3ला चालू आहे कुठं कुठं 3ला पण घरातल्या एका महिलाला चालू आहेत पगार ही लाडकी बहीण। राज्य सरकारच्या वतीने निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली। या योजनेमध्ये प्रत्येक महिलाला 1,500 रुपये मानधन असं देण्यात सुरू करण्यात आलं होतं। मात्र काही महिलाचे आता मानधन बंद झाले आहे त्यामुळे या महिला आज मोठ्या संख्येने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आपण त्यांना त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई आज तुम्ही इथं आल्यात काय तुमची अडचण आहे कशासाठी तुम्ही इथं आल्यात? म्हणजे माझे 3 हप्ते रुकले होते लाडक्या बहिणीचे आणि पुन्हा मुद्दा म्हणजे की मी राशन कार्ड एकटीच आहे मला असं वाटतं की कशामुळे रुकले काय म्हणून मी इथं नोंद हे करायसाठी आली। आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत नेमकं काय होतंय सध्या तुमचे किती हप्ते पडाले पहिल्यानं आता किती थकीत आहेत? माझे 3 हप्ते रुकलेले आहेत बाकीचे सगळे पडले होते अगोदरचे। मागणी आहे फक्त लाडक्या बहिणीसाठीच आलो मात्र त्या साहेबांना आमच्याकडे लक्ष द्यावं काहीतरी आम्ही 4 महिने झालं वाट बघालो ह्या महिन्यात पैसे येतील त्या महिन्यात पैसे येतील ना दुसऱ्या महिन्यात येतील आज 4था महिना चालू आहे आम्हाला पैशाचा पताच नाही। आखरीला कटाळून आम्ही अंगणवाडी ताईकडे गेलो तालुक्याला गेलो वसमतला आता आज जिल्ह्यावर आलो तरी आम्हाला कोणी बोलायला तयार नाही। ते बांगर साहेब म्हणले की आधार कार्ड द्या जमा केले तसे साहेब विनंती आहे की पैसे आमचे जमा करावे। साहेबांना आम्हाला अशी हे देऊ नये चॉकलेट बी देऊ नये आणि आमची बहिणीची फसवणूक करू नये सगळ्या बहिणी सर समान ठेवाया। लाडकी बहीण आमची बंद केली ती चालू करण्याची आम्ही सेनगाव तालुक्यातून पळशी या गावी आलेलो खेडगाव आहे तिथं बस सुविधा पण नाही व्यवस्थित 6ला बस येते तर 6 वाजता आम्ही तिथून बसून आलो आता 7 वाजता इथे आलो बाहेर थांबावं लागलं कारण की कलेक्टर ऑफिस उघडत नाहीये लवकर आम्ही इथं आलो तर ते म्हणतात की राशन कार्डावर 4 महिला असल्या तर तुमच्या 2च महिलाला अपात्रता मिळेल अपात्रता 2 महिलाला मिळेल तर मग तसं आहे तर मग आम्हाला 4 महिला अपात्र आहेत ना तर मग 2 महिला पात्र का नाही येतात आमच्या 4ही महिला अपात्र का ठरवल्या तुम्ही आता म्हणता ना 2 महिला तुमच्या पात्र करण्यात येतील तर मग तुम्ही पहिली अटी का नाही ठेवल्या पहिले का तुम्ही म्हणले की सर्वांनाच भरा फॉर्म तेव्हा जर तुम्ही म्हटले असते आम्ही फॉर्म भरला नसता आमचं मानधन का बंद करण्यात आलं आम्हाला मानधन चालू करावे अशी आमची कळकळीची विनंती आहे। तुम्ही मतदान घेऊस तर मतदान घेईपर्यंत लाडकी बहीण चालू का केली तेव्हा का नाही तुम्ही सांगितलं की घरात 4 महिला असल्या तर तुम्हाला 2च भेटतील 2च महिला पात्र ठरतील तेव्हा तुम्ही सर्व महिलांना का हप्ते दिले का मानधन सर्व महिलांना दिले आता तुमचा का बदल केला तुम्ही आमचे मानधन चालू करावे आमची एवढीच कळकळीची विनंती आहे। यानंतर आम्ही मतदान करणार नाही हे पण आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर आमचा चालू केला हप्ता तरच आम्ही तुम्हाला मतदान करेन। आमची काय नाही आमच्या महिलाला लाडकी बहीण येत होती आता बंद झाली असा नियम केलाय की एका राशनवर 3 बाया होत्या तर एका राशनवर 2 बायालाच पडती आता 3ही पण अपात्र ठरल्या आणि अगोदर पात्र होत्या मग माझं म्हणणं असं आहे की अगोदर यायला सगळ्या अटी मान्य होत्या मात्र आता काहून 118 अशामुळे आमचे 4-5 हप्ते रुकलेले आहेत 3 हप्ते रुकलेले आहेत काही महिलाचे 5 पण हप्ते रुकलेले आहेत याच्यासाठी आम्ही इथं आलेले आहेत। पहिलं म्हणजे जेवढ्या महिला राशन मध्ये होत्या तेवढ्या बी पात्र केल्या सर आणि आता अपात्र कसं काय करतात ते म्हणतात की राशन मध्ये 3 महिला असल्या तर 2च पात्र ठरवतो आणि 1 अपात्र पण तसं नाही सर आज राशन मध्ये 3 महिला असल्या तरी 3ला अपात्र ठरवले त्यांनी माझ्याच घरामध्ये 3 महिला आहेत तर 3ला 3 अपात्र ठरवले त्यांनी म्हणजे आणि मग पहिलेच चालू करायला न पाहिजे होतं ना पात्र न पात्र तेव्हा का त्या विलक्षणसाठी म्हणा कशासाठी म्हणा पण त्यांना ते तेव्हा पात्र पाहिजे होत्या आणि आता का सावत्र झाल्या का आम्ही आज काय म्हणतात साईड बंद आहे नेट बंद आहे मग आम्हाला पण आम्ही शेतातले काम सोडून इथं आलेले आहेत आम्ही आमच्या अडचणी यायनं दूर कराव्या मात्र ते म्हणाले तर आमचं नेट बंद आहे साईड बंद आहे आम्ही किती वेळ इथे यावं। लाडकी बहिणी बंद झाली पहिल्याने येत होती आता 3-3 महिने राहिली
अगोदर ह्या अटी काहून नव्हत्या? लाडकी बहीण योजनेसाठी आलेलो आम्ही. सकाळी 7च्या गाडीने आलेलो आहे. पाण्या पावसाचे रोजदारी मोडून याच्यासाठी आलेलो आम्ही. त्यासाठी आमची लाडकी बहीण काम बंद केली. दोघे असताना तिघे असताना काही जास्त गाड्या ह्या शेती असताना त्यांचे चालू येतं, आमचे बंद केली.